प्रकाशजी माने साहेब यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. अर्थातच नयन सपकाळ टेनिस क्रिकेट .in त्याचबरोबर आपण पाहिले तर उद्योजक गोल्डन मॅन प्रदीप दादा सपकाळ साहेब यांना तुम्ही पाहताय. चेअरमॅन आणि खजिनदार ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली आहे, मी म्हणेल निष्ठावंत खांद्यावरती दिली आहे. अर्थातच आमच्या प्रकाशदादा माने यांना तुम्ही पाहिलं. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचमध्ये. थँक्यू. चला, टीम लेटेस्ट 11 घणसोली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक पाटील आणि चैतन्य पाटील अशी जोडी आहे. ग्रामीण क्रिकेट या दोन्ही खेळाडूने भरपूर प्रमाणात खेळलंय. ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात केली आणि बघता बघता आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडली. नुकतीच झालेली ग्रामीण बिग बॅश धमाका एक हाती लढला होता. ऋतिक पाटील ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला होता, सगळ्यांना अचंबित केलं होतं आणि सगळ्यांना प्रभावित केलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना प्रिन्स ऑफ भिवंडी मिस्टर गोलंदाज आहे विवेक शेलार. तेज तरार गोलंदाज आहे. लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं छाप सोडत असताना पहिलाच बॉल सेट बॅटने खेळला. बॅटची एज लागतोय, चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. पहिल्याच बॉलवर येतोय चैतन्य पाटीलच्या बॅटमधून चौकार. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है निहाल चैंपियन ट्रॉफी 2024 में। और पहली गेंद पर को बहुत ही खूबसूरत 4 रन चौके के साथ आगाज। विकेट रिकॉर्ड है विवेक शेलार 145 की रफ्तार, विकी भोईर 147 की रफ्तार। तो ये 2 रिकॉर्ड, एक रिकॉर्ड है आईएसपीएल में, एक रिकॉर्ड है इंडिया कप में। सुंदर, बहुत ही खूबसूरत से बल्ले के बीचों बीच बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया है लाजवाब स्ट्रोक बल्लेबाज का। ये ऋतिक है, अगर ऋतिक है तो वो ट्रेनिंग जरूर करेंगे। क्या क्लास दिखा रहे हैं। लाजवाब स्ट्रोक चैतन्य पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. खूप चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. वेगाचं उत्तर वेगाने दिलंय चैतन्य पाटील, ज्यासाठी तो जाणला जातोय. पहिला बॉलचा सामना करत असताना आपण जर पाहिलं तर षटकार आलाय. 6 धावा मिळतील. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर षटकार पाहायला मिळते चैतन्य पाटीलच्या बॅटमधून. अब समय बिल्कुल इस वक्त ऋतिक का भी आएगा। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे इस वक्त चैतन्य, बहुत शानदार बल्लेबाजी। मैं करेक्शन एक बार फिर आपको बताना चाहूँगा, चैतन्य वो बेहतरीन स्ट्रोक खेले और वी में खेल रहे हैं, बल्ले के बीचों बीच खेल रहे हैं, बल्ले का पूरा चेहरा दिखा रहे हैं। और तकनीक आपकी अच्छी होगी ना तो बिगिनर शाम सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। डेफिनेटली टेक्निक आणि तुमच्याकडे तंत्रशुद्ध फलंदाजी असणं गरजेचं आहे. विवेक शेलार गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अखू टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडची चेंडू लँड होईल तोपर्यंत जयेश पाटील वेगाने येईल, फेकी करेल. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 12 या आकड्यावर. इंपॉर्टेंट पारी के अंदर चैतन्य 12 4 गेंदों का सामना किया। और ऋतिक, जिनके ऊपर हम बात कर रहे थे, चर्चा कर रहे थे, अंडर आर्म से लेके यहाँ तक ऋतिक की अगर बात करें तो अंडर आर्म से लेके ओवर आर्म का क्रिकेट और अपने गांव के लिए खेले, उसके बाद में प्रोफेशनल क्रिकेट बहुत बड़ा मंच इनके लिए बना। हुनरबाज खिलाड़ी है ऋतिक। टपकाते ऊंचा, तेज रफ्तार की गेंद, नो बॉल का इशारा। इस बार थोड़ी सी गलती करते विवेक शेलार, गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ चली गई है। पहले नो बॉल और उसके बाद में अंपायर और एक इशारा करने वाले हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ताकद कम नजाकत ज्यादा, अगदी बॉलला दिशा दिली. थर्ड मॅन रेझर मध्ये दुसऱ्यांदा घडलंय या ओव्हर मध्ये. पहिल्या बॉलवर देखील चौकार आला होता, या बॉलवर देखील चौकार येत असताना 9 प्लस चौकार म्हणजे 5 धावा मिळतील. या ओव्हर मध्ये धावा येत असताना 17 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल बॅटिंग करत असताना टीम लेटेस्ट 11 घणसोली टीम. अगदी घणसोली या गावामध्ये ही स्पर्धा देखील संपन्न होते. घणसोली नगरीतील एक महत्वाचं मैदान आहे, नवीन मैदान. फ्रीडचा इशारा देखील देत असताना फ्रीडचा बॉल, खोलबटापाचा चेंडू आहे, स्ट्रेट बॅटने खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट जाईल. फंबलिंग पाहायला मिळते, 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातंय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जातंय. कुठलाही मोठा फटका किंवा कुठलाही रिस्क घेण्याचं काम केलं गेलं नाही दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. और ये दृश्य देखिए, जैसे कि आपके स्क्रीन पर आपने देखा, पापा तो है इनके साथ, छोटी चकुली अपन नकदी थोड़ा सा बात पाना रहो। और बैकफुट पर ऑन साइड पर क्या शॉट मारा है, कड़क 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 बेधड़क
मॅग्निफिसंट स्ट्रोक 6 रन. शेवटच्या बॉलला हॅमर केलाय, काय फेकलाय. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळते. सुपर स्ट्रोक. बॉलवर नजर नव्हती, अगदी डोळे खाली गेले होते स्ट्रोक खेळत असताना, पण संपूर्ण ताकद झोकून दिली होती या स्ट्रोकवर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. विवेक शेलार एक्सपेन्सिव्ह 25 धावा. प्रमुख गोलंदाजाच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. मारायचं तर टॉपच्या लोकांना मारायचं, हेच केलं जात आहे. जी हाँ, एक तरफ भारतीय टीम की वो रणनीति बनी हुई है. इससे पहले मैंने देखा था जब इंग्लैंड खास करके विश्व चषक जीता था, तब जाकर वही एक टैक्टिक्स थी. जो फ्रंटलाइन गेंदबाज हैं ना, उनके ऊपर हमला वो करते थे. आज विवेक शेलार जिनके पास रफ्तार बहुत ज़्यादा है, लेकिन देखिए किस तरह से वो स्ट्रोक खेले गए. बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा लगा था, गेंद थर्ड मैन बॉडी की तरफ चली गई. यहाँ टाइमिंग अच्छा नहीं था, लेकिन ये शॉट फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच, उसके बाद में भागने की जरूरत नहीं है. तकनीक बहुत अच्छी है. रिवर्स फ्लिप खेलना चाहते थे, यहाँ बात नहीं बनी है. ऑन साइड पर मिड विकेट पर बहुत खूबसूरत स्ट्रोक का लाजवाब बल्लेबाजी भी रही है. और इसके बाद में एक बार टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाहर था. ऋतिक आए थे, गेंद को थर्ड मैन क्षेत्र में खेला था, लेकिन ये शॉट देखिए, तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल वो अंदर की तरफ आई. और उसके बाद में जो शॉट खेला ना, वो देखिए कमाल का स्ट्रोक था. ये आखिरी गेंद पर जो लगाया, ये शॉट था. क्या बात है. बैंग डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर तारा मंडल में गेंद गगनचुंबी सिक्सर. लेटेस्ट 11 घणसोली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि कैलास नाईक यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्थापित केलाय. अगदी कुणाल नाईक, कैलास नाईक, अगदी बाप पुत्रांनी देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम केले. आणि घणसोली लेटेस्ट 11 हा संघ देखील सातत्याने घणसोली प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा. अगदी विवेक शेलार एक्सपेन्सिव्ह ठरला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना अमय लाड आणखीन एक मोठं नाव आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट सगळ्यांचंच लक्ष. आज नवी मुंबईचं लक्ष नाही, तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष घेणारा ही स्पर्धा आहे. निहाल ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा. पहिला बॉल अपस्टंपवर खोलवर टप्प्याचा चेंडू. हाय एम ऍक्शन आहे गोलंदाज अमय लाडचा. आणि आपण जर पाहिलं तर अगदी डोक्यावरून चेंडू फरार होतोय. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. डॉट बॉलची सांगता होती. पाकिस्तान के तनवीर की याद आ रही है, जिस तरह से वो लेफ्ट हैंड से गेंदबाजी कर रही है, राइट हैंड से गेंदबाजी कर रहे हैं. अमय लाड के लिए उनका करियर संघर्षपूर्ण रहा है. इस ओवर की अगली गेंद टपकाती गेंद अंदर की तरफ आए. उनके खिलाफ आपने लगातार 6 छक्के भी देखे हैं और अच्छे स्पेल भी देखे. संघर्षपूर्ण कहानी रही है. और अगर अमय लाड को इस टेनिस क्रिकेट में अपना करियर करना है, तो थोड़ा निरंतरता रखनी चाहिए. निरंतरता अगर उनके पास होगी तो वो बहुत खतरनाक गेंदबाज बन सकते हैं. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. अमय लाडच्या बाबतीत तेच पाहायला मिळते. कमबॅक करत असताना पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. कमबॅक करत असताना हो काय चेंडू पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस काढली होती. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू जर पाहिला तर आतमध्ये आलाय. काय चेंडू वळलाय. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही कनेक्शन नाही. खूप चांगली गोलंदाजी. शानदार गेंदबाजी कर रहे हैं अमय लाड. टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाद, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई है और दोनों तरफ एक बार फिर गेंद को घुमा सकते हैं. बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा, फाइन लेग पर खिलाड़ी, गेंद के नीचे बल्लेबाज चैतन्य, सेट बल्लेबाज, बैक टू द पेबल. अमय लाड को मिली सफलता और चैतन्य को किया इस वक्त चलता. मागच्या काही बॉलवर जर पाहिलं तर चैतन्य पाटील स्ट्रगल करताना दिसतोय. पण कौतुक करावं लागेल अमय लाडचं, ज्या पद्धतीने पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा बॉल अगदी रिलीज केल्या गेलाय आणि सकून गेलाय अमय लाडने. खूप चांगली गोलंदाजी. चैतन्य आपल्या बॅटमधून 24 बॉलचे 24 धावा 9 बॉलमध्ये केल्या. चांगली बॅटिंग करत होता, सेट झाला होता, पण त्याला परत पाठवण्यामध्ये यशस्वी होतोय. टॉपेज लागली होती फाईन लेग रिजन मध्ये. चांगला झेल पकडला गेला होता आणि पहिला धक्का लागतोय लेटेस्ट 11 घणसोली टीमला. फलंदाज चैतन्य पाटिल, बैक टू द डगआउट. किरण ने बहुत अच्छा कैच लपका था, फाइन लेग पर दायरे के अंदर मौजूद थे. अमय लाड के इस ओवर की बात करें तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. स्कोर 26 रन 1 विकेट के नुकसान पर. श्री कालेश्वरी और लेटेस्ट कंसोली के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. काफ़ी सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए, क्योंकि प्रोफेशनल खिलाड़ी आए हैं. ओंकार देसाई को आप देख सकते हैं, ब्रांड ऑफ मुंबई का क्रिकेट, और उनके ऊपर भी निगाह रहेगी. अब गेंदबाजी में अमय लाड. बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाजी करने के लिए आए नमित पाटिल. नमित पाटील, मॅन फ्रॉम तुर्भे गावचा सितारा.
फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये. एलिव्हेशन आहे का? यस आहे. नमित पाटीलच्या बॅट मधून जो खेळतो लाजवाब खेळ, तो नाही कोणाला भीत. नाव आहे नमित, त्याच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम चिडुसीमा रेषापार षटकार. टप्पा खाते उछालता गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन नमित का कॉन्फिडेंस जबरदस्त है। इस वक्त गेंदबाज के आत्मविश्वास पर पलटवार किया, इस वक्त गेंदबाज के आत्मविश्वास पर वार किया। ये है नमित पाटिल। नमित केंद्र 6 पर स्कोर 32, 1 विकेट के नुकसान पर लेटेस्ट कंसोली। नाम बहुत अच्छा लग रहा है जिस तरह से टीम का नाम है लेटेस्ट कंसोली। आणखीन एका कुटप्प्याच्या बॉलला पंच केलाय वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. नमित पाटीलच्या लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार येत असताना काय बॅटिंग, सुपर बॅटिंग, लाजबाब. कुटप्प्याच्या बॉलला स्टंपच्या बाहेरच्या बॉलला फेकलाय सीमा रेषेपलीकडे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जिकडे थांबली होती ती वेगाने वाढत असताना नमित पाटील सेट ऑन अ फायर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38-38 या आकड्यावर. विग्रेश, ये गेंद काफी ऑफ टर्म के बाहर थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी। इस गेंद को ऑन साइड पर खींच के मारा है, खींच के मारा, सॉलिड मारा। और नमित भाई अपने एक इंच मारा लेकिन सॉलिड मारा। और 2 ओवर का खेल देखिए 38, 1 विकेट के नुकसान पर लेटेस्ट घनसोली टीम के लिए ड्रीम स्टार्ट हुआ है। डेफिनेटली ड्रीम स्टार्ट विल बिगिन इज हॅव डन. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि ज्याची सुरुवात चांगली होतो त्याचा शेवट देखील चांगला होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलक करलेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर ज्या खेळाडूचा सध्याच्या घडीला भरपूर फॅन फॉलोइंग आहे, ज्या खेळाडूला नेहमीच मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी भरपूर वेळ लागतो कारण की इतक्या सेल्फी त्या खेळाडूच्या काढल्या जातात, तो खेळाडू आहे मिस्टर A1 पवन केणे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पवन केणे पाहायला मिळते. अब मजा आएगा क्योंकि एक तरफ बल्लेबाज नमित पाटिल शानदार बल्लेबाजी कर रहे, 12 पर खेल रहे, 2 गेंदों का सामना किया और ऋतिक पाटिल के ऊपर निगाहें स्पष्ट स्ट्राइकर इन पर। रिवर्स में A1 पने का स्वागत, A1 का स्वागत है, केरे साहब का स्वागत है। और मैदान के अंदर ऋतिक है तो मैंने पहले कहा वो तो टिडिंग टिडिंग करेंगे। रत्नात्मक बल्लेबाजी, गेंद पॉइंट बाउंड्री रन के बाद 4 रन। A1 पवन केणेचा A1 स्ट्रोक लगवून स्वागत केलंय, स्वॅगने स्वागत केलंय. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय 4 धावानं. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. चांगली बॅटल. ऑप्शनच्या बाहेर छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत असताना बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. फक्त बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, त्यामुळेच वाईट साठी कुठलाही रिव्ह्यू नाही. अंपायरला जर वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाईल याची नोंद देखील घ्या. खूप चांगली अंपायरिंग अगदी चिंदवलकर बंधू म्हणजेच महेश सर असेल, रवी सर असेल किंवा सुबोध सर असेल, या सगळ्याच मंडळीने भरपूर चांगली अंपायरिंग केली. मध्ये देखील पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॅट आणि बॉलचा कनेक्शन इतका चांगला झाला नाही. डॉट बॉलची सांगता होती, वापसी केली आहे पवन केणे. और कमबैक करना ये जानते, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या 42, 1 विकेट के नुकसान पर। दर्शक काफी संख्या में मौजूद है। tenniscricket.in पर आप देख रहे हैं निहाल चैंपियन ट्रॉफी 2026। इस ओवर की अगली गेंद पवन, सुंदर चौपल्ले के बीच खेल दिया, गेंद जा रही, लॉन्गा पर खिलाड़ी तैनात है, लॉन्गा पर गेंद को फील्ड किया जाएगा। विवेक शेलार बाउंड्री पर मौजूद थे, बहुत ही बेहतरीन फील्डिंग इस वक्त करते हुए। स्कोर फिलहाल बढ़ता हुआ, हमारे जो स्कोरर वो भी बहुत बढ़िया काम करे। इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लेकर है मिस्टर क्रिश। ओह क्या बात है, ऋत्विक मैदान के अंदर, क्रिश कम बॉक्स में है और इस वक्त बढ़िया खेल, बहुत ही अच्छा खेल। पॉइंट पर खिलाड़ी है, पॉइंट पर एक खिलाड़ी बाउंड्री पर, गली के किनारे गेंद को फील्ड किया, 1 रन देने का मौका। पहिल्या बॉलवर चौकार आला होता. पहिल्या बॉलवर असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये देखील धावा येतील, पण पवन केणेने कमबॅक केलंय कारण की मागच्या 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त या ओव्हरमध्ये 6 धावा पाहायला मिळतील. 44 वर 1 गडी बाद. लेटेस्ट 11 घणसोली टीम. फुलटॉस बॉल फेकलाय, चूक केली आहे पवन केणेने आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. अगदी प्रेक्षकांना विनंती करेल, तुम्ही जिथे उभे आहात तिथे लाईटच्या वायरी असतील तर त्याच्यावरती उभे राहू नका.
समोर जे प्रेक्षक बॅनरच्या समोर बसलेत तिथे वायर असतील तर तिथे आपण विनंती करेल नीट बघून आपण सर्वांनी बसून घ्या आणि जे सगळे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करेल तुम्ही वायरीवरती उभे आहात का हे बघा. कुठल्याही प्रेक्षकानं चुकूनही वायरीवरती पाय ठेवू नका, लक्षात घ्या. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय. आणि मेन इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मेन बॅनरच्या समोर जे प्रेक्षक आहेत, मेन बॅनर तिथून थोडेसे बाजूला व्हा दादा. मेन बॅनर युट्यूबमध्ये आपण छान दिसतंय पण तिथून थोडेसे सगळ्यांनी बाजूला व्हा. सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. मायबाप तुम्ही आहात म्हणून मॅचला मजा आहे. चला, अंपायरचा डिसिजन झालाय, तो शेवटचा डिसिजन आणि तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. सन्माननीय आदरणीय शंकरदादा पाटील साहेब, शंकर पाटील अर्थातच आपलं मनापासून अधिक स्वागत. 40+ आणि 40+चं मैदान ज्यांनी जमलं अर्थातच टॉनी दादा, टॉनी टायटनचे आपण पाहिलं तर ओनर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर शंतनू शेठ पाटील. आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. टॉनी दादा, शंकर दादा, आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. लेजंड क्रिकेटर, लेजंड खेळाडू ज्यांनी खेळ जपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये येतो. थँक्यू. थैंक यू किरण. और बीच मैदान पर एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक था. फुल टॉस गेंद थी, मुक्त में चंदन, घिस मेरे नंदन. मैच कंटिन्यू करना है. टीवी एम्पायर का ये डिसीजन है. टीवी एम्पायर का डिसीजन. डोंट आर्गू विद अंपायर प्लीज. मैच कंटिन्यू कीजिए. मोमेंटम आपके पास है, मोमेंटम आपके पास है और दोनों बल्लेबाज बहुत अच्छा प्रदर्शन भी कर रहे हैं. तो ऑनफील्ड अंपायर टीवी एम्पायर की तरफ चले गए थे. टीवी एम्पायर ने बिल्कुल डिसीजन दिया है. इट्स अ फेयर डिलिव्हरी. येस, बॉल अगदी वर होता पण तो खाली येत असताना दिसला, त्यामुळेच लीगल बॉल डीप होताना दिसला, त्यामुळेच लीगल बॉल असा घोषित केला जातोय आणि अंपायरचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. अरविंद राणा, लक्षात घ्या, ही शेवटची आणि पहिली तुम्हाला सूचना असेल, त्यामुळेच या सूचनेकडे लक्ष द्या. षटकार आलाय, षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 50 धावा धावफल करायला लागलीत. आतापर्यंत जर पाहिलं ऋतिक पाटील 7 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान देतोय आणि नमित पाटीलच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान. लेटेस्ट 11 घणसोली हा संघ खेळतोय. नमित अशोक पाटील भरपूर कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील आपल्या खेळाचा ठसा उमटवला. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटीलच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू घडला. ऑप्शनच्या बाहेर अंपायरचा कॉल येतोय. पुन्हा एकदा नो बॉल. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. प्रत्येक मॅच मध्ये सर नो बॉल हे आपल्याला चित्र पाहायला मिळालं. जी हाँ, और नो बॉल के साथ जब गेंद बल्ले का बाहरी किनारा लेती है और अगर पीछे जाती है, एक बार वो बीट हो जाती है खिलाड़ी तो नहीं रुकते गेंद. आउटफील्ड बहुत सुपर पास थे, तेजी के साथ गेंद बाउंड्री रन के बाहर जाती है. तो निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. किरण पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. ये हमारे सारे मेहमान और लीजेंड खिलाड़ी भी इस वक्त आप देख रहे हैं मंच के ऊपर. स्कोर 55-1. ऑन सर पर खेल दिया, पीछे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है और बढ़िया फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. तालियां बजाने वाले सारे दर्शक तालियां बजा रहे हैं. अद्भुत फील्डिंग का नजारा बाउंड्री लाइन पर. डेफिनेटली खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं, पण या अगदी बाउंड्री लगत जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की कृपया आपण त्या बाउंड्री लाईनच्या आणि त्या पडद्याच्या पलीकडे, रेलिंगच्या पलीकडे जाऊन बसायचं आहे, ही विनंती केली जाते. करण धुळे आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगला स्टॉप केलाय. बॉल अगदी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. टीमची धावसंख्या 56, 56 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला आणि दोन्ही बॅटर आता सेट झालाय. चांगली पार्टनरशिप देखील होते नमित आणि ऋतिक या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस ऑन द फटका चांगला. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, सीमारेषी पलीकडे. अक्कलमंदीचं क्रिकेट ऋतिक पाटील या मॅच मध्ये खेळत असताना आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. ऍक्शन रिप्ले पहा, काय बॅटिंग करतात दोन्ही बॅट्समन. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टप्प्यामध्ये उसळी बघणार होता आणि त्यानंतर बघा काय फटका खेळा, बघा काय घडलं होतं. चट पट 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 टप टकाटक चेंडू या बेला पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने गेला आणि सीमारेषेच्या पार. 4 धावा चौकार. ऋतिक पाटील 16, किरण
स्विंग एंड मिस, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। ऋतिक का कॉन्फिडेंस बहुत जबरदस्त है, शानदार बल्लेबाजी वो कर रहे हैं। इस बार ये अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा, बढ़िया गेंद, थोड़ा लेग स्टंप के बाहर चले गए थे, ऑफ स्टंप के बाहर गेंद है, जोर से बल्ला घुमाया था और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 60 धावा दाखल करू लागलेत एक गड्याच्या मोबदल्यात. चांगली स्थिती सध्याच्या गडेला घणसोली टीम कडून. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला पंच केलाय कव्हर रिजन मध्ये, नो बॉलचा इशारा आणखीन एकदा दिला जात आहे. किरण पाटील चूक करतोय, आणखीन एक नो बॉलचा इशारा केला जातोय. नो +4 अशा 5 धावा मिळतील. ही चिंतेची बाब असेल फिल्डिंग करणाऱ्या टीम च्या बाबतीत. जर म्हणायचं तर नो बॉल प्रामुख्याने भरपूर प्रमाणात हाताळले गेलेत या मॅच मध्ये. और सबसे बड़ी बात है, जब मिस्टर स्टार आ रहे हैं, मतलब नो बॉल आ रहे हैं, तब जाकर रन भी आ रहे हैं। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर डालने की कोशिश कर रहे थे, ज़्यादा आगे गेंदबाजी की जरूर की गई और उसका फायदा ऋतिक ने उठाया। बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। इस बार भी ड्राइव किया, ऑफसाइड पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हैं, गेंद गैप में जा रही है। फुटबॉल खेले खिलाड़ी, उच्च कोटि की फील्डिंग, बॉडी लाइन पर रॉन्ग पर विवेक शेलार। लेदर बॉल का अनुभव है, टेनिस क्रिकेट में अपना जलवा दिखा चुके हैं, आईपीएल में शानदार प्रदर्शन उन्होंने किया है। वो खिलाड़ी इस वक्त आपके स्क्रीन पर क्या फील्डिंग करे, अद्भुत फील्डिंग का नजारा। स्कोर 66, एक विकेट के नुकसान पर। एक गडी बाद 66 धावा. हा बॉल पाहू शकाल, खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अगदी वेगाने विवेक शेलार येतील, चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न करत असताना यशस्वी झाला आणि तितकीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते. 2 धावा आपल्या टीम साठी वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक एक धाव फार महत्वाची असते क्रिकेट या खेळामध्ये. हर गेंद की कीमत सोने की है, हर गेंद की कीमत सोने की है, तो हर रन की कीमत भी सोने की है। बहुत शानदार, बढ़िया फील्डिंग, बॉडी लाइन पर किरण पाटिल अपनी बॉलिंग वहां पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार ऑन साइड पर खेलते हैं, आगे गेंद थी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। एक रन मुकम्मल किया नमित, नहीं इस बार मना किया और थोड़ा सा ओवर तो हुआ था, लेकिन ज्यादा नुकसान नहीं होगा। चौथा ओवर प्रगति पर है, स्कोर 68, एक विकेट के नुकसान पर। लेंदी ओव्हर पाहायला मिळते, कारण की 2 गेलेत या मंचावर. आपण पाहिलं तर सगळेच मान्यवर, त्यामध्ये शंकर पाटील हे देखील एक लेजंड क्रिकेटर आहेत. रमेश मडवी पाहायला मिळतील, शंतनू पाटील, हे सगळेच मंडळी आहे. निहाल ग्रुपचे सगळेच सदस्य, प्रमुख आयोजक. टीमची धावसंख्या 68, एक गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. किरण पाटीलने या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल नमित पाटील स्टॅक एंडवर, शरीरापासून दूर, अगदी ऑफस्टंपवर मारा केला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपले गेले 4थी. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 68 या आकड्यावर. पुन्हा एकदा बॉल पाहिला जाईल कशा पद्धतीने ऑफस्टंपवर मारा केला जातोय. सर 68 धावा, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ही सध्याची स्थिती पाहायला मिळते एक गड्याच्या मोबदल्यात. ही पार्टनरशिप आता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, म्हणजेच श्री काळेश्वरी 11 टीमसाठी डोकेदुखी ठरेल. ये दोनों बल्लेबाज जो है ना, वो विघ्नेश सरदार का कारण बने हुए हैं। बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। इस वक्त आप देख रहे ऋतिक पाटिल के तरह 23 पर 12 गेंदों का सामना किया। नवीद पाटिल ने 8 रन बनाए हैं। 68 स्कोर 68 पर 1, 68 रन, एक विकेट के नुकसान पर। और रनों की रफ्तार बहुत अच्छी है इस वक्त, अगर देखें तो मोमेंटम लेटेस्ट के पास है। डेफिनेटली मोमेंटम लेटेस्ट 11 घणसोली टीम कडे आहे. टॉस गमावल्यानंतर तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत 5 ओव्हरसाठी, लक्षात घ्या. त्यामुळेच या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. आणि षटक क्रमांक अखेरचं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूर्या मणिरत्नम गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना. और ये साझेदारी देखिए, 16 गेंद में 42 रनों की बहुत महत्वपूर्ण साझेदारी। नमित पाटिल का 18 का योगदान और ऋतिक पाटिल का कंट्रीब्यूशन 22 का। ऋतिक पाटिल ने जो थोड़ा सा ओवरटेक किया, इस तरह से 22 रन बनाए। नमित ने अच्छा स्टार्ट किया था, वो हमला कर रहे थे, उसके बाद में पिछला ओवर शानदार रहा बल्लेबाजों के लिए। 68, एक विकेट के नुकसान पर हैं। सूर्या मणिरत्नम गेंदबाजी करने के तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज ऋतिक पाटिल। स्प्रिंग पॉइंट 23, स्कोर 68 पर 1। टेनिस क्रिकेट.in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। चिंतामण दादा बैते अर्थातच ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण खेळपट्टी
ही बनवली जाते आणि खूप चांगली खेळपट्टी नवी मुंबईमध्ये चिंतामणी दादा त्यांच्या माध्यमातून बनवली जाते. मी विनंती करेल दादा, जर तुम्ही मैदानामध्ये असाल तर कृपया व्यासपीठावरती यावं. ही संपूर्ण खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून बनवली गेली. वेलकम. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर प्रहार. चेंडू फेकलाय सीमारेषे पलीकडे. लाजवाब षटकार. ऋतिक का इंजन गर्म हो चुका है, इनकी गाड़ी ना बिल्कुल चौथे गियर पर है। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, ऑन साइड पर गेंद को पुल किया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। सुंदर स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं ऋतिक। इस वक्त स्ट्राइकर इन पर ऑन साइड पर आड़े बल्ले से खेला, इस बार टाइमिंग अच्छा नहीं है, पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। 5वां ओवर 75, 1 विकेट के नुकसान पर। और इस वक्त एक इम्पॉर्टेंट मैच, दोनों टीमों के लिए बहुत बड़ा मुकाबला है और एक अच्छी कॉन्टेस्ट देखने का मौका मिल रहा है। डेफिनेटली चांगला कॉन्टेस्ट आहे. एक सत्ताच्या घडीला जर पाहिलं तर दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, पण ही पार्टनरशिप ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय. 75 वर एक गडी बाद. फ्लिक केला जातोय, चेंडू जातोय फाइंड मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि बघता बघता तिसरी धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट करत असताना, एकाला 2, दोनाला 3 मध्ये करण्याचा काम करत असताना हे दोन्ही बॅटर नमित पाटील आणि ऋतिक पाटील. शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, साज वास्ताज 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। चिंतामणी मैती मी 2012-2013च्या दरम्यान, 2011-12-13च्या दरम्यान त्यांना नवी मुंबईमध्ये पाहिलं होतं. एक क्युरेटर म्हणून विघ्नेश मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सातत्यानं राहिलेली आहे आणि नवी मुंबईतल्या अगदी 70 ते 80% विकेट ते बनवत असतात. मी चिंतामणी मैती यांना पुन्हा एकदा विनंती करेन, आपला सन्मान असेल, आपण मंचावरती या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅचच्या दिशेने जाऊया. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सूर्या गोलंदाजी ट्रॅकवर, ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अगदी ऑप्स्टमच्या बाहेरच्या बॉलला दिशा दिली. पुन्हा एकदा चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये. हे तिसऱ्यांदा घडलं या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. आणखीन एक चौकार लगवला जातोय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. 4 धावा. जिस चीज को वो छू रहे हैं ना, वो हर चीज सोना बन रही है। अब ये तो गेंद में कोई खराबी नहीं थी, देखिए गेंद में कोई खराबी नहीं थी, टप्पा ऑफ टाइम के बाहर अवे फ्रॉम द बॉडी खेले, फिर भी गेंद थर्ड मैन बॉडी लाइन के बाहर चले गई। 34 पर पहुंच चुके ऋतिक पाटिल। स्कोर 82, 1 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है। सूर्या मंदिरत्नम गेंदबाजी कर रहे हैं। अब ये कहां चले गई, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय, सड़क पे कड़क 6 रन। खडक स्ट्रोक लगवलाय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. काय स्ट्रोक, हवाई सफर, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. आजही आठवते इनामपुरीची स्पर्धा. अगदी ज्या पद्धतीने ऋतिक पाटीलने बॅटिंग केली होती, अफलातून खेळ केला होता. आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच मॅच मध्ये दाखवतो आपला धमाका. ऋतिक पाटील सेट ऑन अ फायर. षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली. 88 धावा, 88 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचे अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये धावा येत असताना 20 धावा आतापर्यंत आल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्लेड ऑन. शेवटच्या बॉलवर ऋतिक पाटीलचा खेळ संपलाय. पण ऋतिक पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो, होऊन दे जोरदार टाळ्या. 40 धावा, एक झंझावत खेळ करत असताना 17 बॉलचा सामना केला. त्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार लगवलेत. ऋतिक पाटील 40 या धावसंख्येवर बाद झाला. 235 का स्ट्राइक रेट, क्या बल्लेबाजी की इस बंदे ने। नौजवान खिलाड़ी है, शानदार प्रदर्शन। और विघ्नेश अंडरआर्म क्रिकेट खेलते थे ये, और कम से कम मेरे हिसाब से 15 साल पहले मैंने इनको देखा था लोटे में। ये देखिए एक बार फिर वो कहानी, चैतन्य बहुत महत्वपूर्ण बल्लेबाजी रही है। 24 रन 9 गेंदों का सामना किया। ऋतिक पाटिल की बात करें तो 40 रन 17 गेंदों का सामना किया। नमित पाटिल 21 रन 7 गेंदों का सामना किया। मैत्री गंगा में हाथ धोने का काम बल्लेबाजों ने किया। गोलंदाजी करत असताना विवेक शेलार एक स्पिन शूटरला पहिल्याच ओव्हर मध्ये 25 धावांचं अगदी मोठी षटक म्हणावं लागेल. अमय लाड ज्याने एक षटकामध्ये 13 धावा दिल्या. यस किरण. थँक्यू सर. काही सन्मान घेतोय व्यासपीठावरती. आपण पाहिलं तर आपल्या
प्रमुख अतिथी म्हणजे ज्यांच्यासमोर आपण क्रिकेट खेळत मोठे झालो आणि ज्यांनी क्रिकेट खऱ्या अर्थानं जपलं, क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जपलं पाहिजे हे ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वांना सांगितलं आणि शिकवलं देखील. अर्थातच सगळ्यात पहिल्यांदा शंकरदादा पाटील साहेब यांचा सन्मान घेतोय. शंकरदादा प्लीज. आदरणीय विशालदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान घेतोय. शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सातारा त्यांच्या शुभ हस्ते हे सन्मान घेतले जात आहे. शंकरदादा खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचं योगदान राहिलं. जेव्हाही तालुक्याच्या स्पर्धा असतात 40+ ग्राउंड पाटण तालुक्यासाठी नेहमी खुलं असतं आणि 40+ ग्राउंड खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांना देण्याचं काम शंकरदादांचं नेहमी राहिलं आहे. अर्थातच टॉनी टायटन ही टीम आपण पाहिलं तर ज्यांच्या नावानं नवी मुंबईमध्ये नेहमी महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिले. टॉनी दादा विनंती करेल आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय विशालदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते हे सर्व सन्मान आम्ही करत आहोत. अतिथी या सर्व अतिथींचा सन्मान आम्ही घेत आहोत. सन्माननीय शंतनुजी पाटील साहेब आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय विशालदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे घेतला जातोय. वेलकम. सर्व क्रिकेट चाहते क्रिकेट प्रेमी आहेत. घनसोली नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलं खेळले आणि त्यानंतर आपण पाहिले तर आता क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जपलं जातं. एक काळ त्यांनी गाजवला आहे आणि आज आपण पाहिले तर हा सन्मान त्यांच्या क्रिकेटचा त्यांच्या अगदी लेजंड खेळाडूंचा आणि तुमच्या माहितीसाठी अशोकदादा सपकाळ साहेब यांनीही तापोळा संघामधून एक काळ गाजवलेला आहे. एक काळ होता अनवाणी पायानं खेळाडूंना घेऊन अगदी डोंगर चढून ते उतरून मग खेळायला जायचं. जावलीतील मेढाच्या विभागामध्ये देखील त्यांनी क्रिकेट अगदी 7 खेळाडूंना घेऊन खेळले आणि त्यानंतर आपल्या विभागातील खेळाडूंना आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर ऑल इंडिया खेळाडूंना नवी मुंबईच्या आपल्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण घेऊन यावं आणि प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यावा हेच आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचं स्वप्न आणि त्याच स्वप्नासाठी एवढी मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं केली जाते. ज्या स्पर्धेला निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी असं नाव आहे. थँक्यू. 89 धावांचं टार्गेट आहे. 88 धावा फलकावर लागलेत आणि 89 धावांचं टार्गेट उभं केलंय लेटेस्ट 11 घणसोली टीमने अगेन्स्ट श्री काळेश्वरी 11 टीमच्या अगदी विरोधामध्ये. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. स्क्रीनवर पाहायला मिळते 30 बॉल आणि 89 धावा. सर काय म्हणाल, हे टार्गेट मोठं आहे पण हे टार्गेट चेस होऊ शकतील कारण की श्री काळेश्वर 11 टीम कडे देखील एक मोठी स्टार कास्ट है, त्यामुळे या धावा चेसेबल आहेत. पॉसिबल है. शाम जैसे खिलाड़ी को मैंने करीब से देखा है, बहुत शानदार बल्लेबाजी करते हैं. श्याम चौधरी है और पवन जैसे खिलाड़ी है. ओंकार देसाई है, पुराना चौबल लेजेंड खिलाड़ी है. तो बैटिंग में बहुत गहराई है. आप पावर प्ले में किस तरह से स्टार्ट करते हैं ना, वो देखना बहुत जरूरी. अगर 12 गेंदों में आप यहाँ से 35-40 रन बनाते हैं तो रोचक मुकाबले की तैयारी हो जाएगी. स्टार्ट इंपॉर्टेंट है. अगर 12 गेंदों में यहाँ से 15 रन बनते, 16 रन बनते, 2 विकेट गिरते तो बल्लेबाजों के लिए बहुत समस्या होगी. लेकिन 30 के ऊपर 40 के आसपास रन बनते तो मजा आएगा दर्शकों के लिए. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना श्याम चौधरी आणि त्यांच्या समवेत A1 पवन केणी पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर भिवंडी कडून बिलॉंग करतात आणि दोन्ही खेळाडूने ग्रामीण क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळले आणि ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपली दमखम दाखवली. श्याम चौधरीचा विचार केला तर TDPL स्पर्धा गाजवली होती भरपूर वेळा. अगदी आपल्या टीमसाठी टिंबिवली टीमसाठी धावांचा पाऊस पाडण्यामध्ये या खेळाडूची ओळख आहे आणि सलामीवीर म्हणून येऊन अगदी पॉवर प्ले फोडण्याचं काम श्याम चौधरीच्या माध्यमातून केलं जाते. A1 पवन खेळण्याचा नॅचरल खेळ आहे तो अटॅक. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि काल देखील लोकनेते चषक ही स्पर्धा गोरसे टीमने जिंकली होती. त्या स्पर्धेमध्ये पवन खेळेचा अफलातून परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 89 धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना अभिषेक गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल स्ट्राइकिंगवर श्याम चौधरी. पहिलाच बॉल शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न करत असताना बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता. शुरुआत तो अभिषेक ने बहुत बढ़िया की. बल्लेबाज ज़्यादा सफल हुए थे, टप्पा खाते उच्चार मिला, स्टेप के ऊपर से गेंद चली गई, विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई मौका नहीं है. टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है ना तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को आपको टारगेट करना पड़ेगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा हो जाएगा. अभिषेक तैयार है गेंदबाजी करने के लिए. मैंडेटरी पावर प्ले का ओवर है जहाँ आप देख सकते हैं फ्लाइंग टिप पर खिलाड़ी, गली है, पॉइंट है, स्ट्रक कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी, अवसर पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर.
आसमान की तरफ ऑन साइड पर बीच के खिलाड़ी है, गेंद के नीचे खिलाड़ी श्याम का काम तमाम. अभिषेक ने पहिला विकेट लिया है. पहिली विकेट, पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. खूप चांगला झेल पकडलाय. श्याम चौधरीच्या विकेटचं पतन. मोठी विकेट प्राप्त होत असताना टीम लेटेस्ट 11 घणसोली टीमसाठी हा बॉल पाहू शकता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न करत असताना बराच काळ हवेत चेंडू होता, एलिव्हेशन नव्हतं, त्यामुळेच एक झेल पकडला आणि श्याम चौधरीला परतावं लागलं. पहिला धक्का लागतोय टीम श्री काळेश्वरी 11 टीमला. फलंदाज श्याम चौधरी बैक टू द डगआउट. चतुर आए हैं. रोहित नार्वेकर बहुत ही शानदार खिलाड़ी है. उदय गुदर चषक में लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया था चतुर ने इसी सीजन में, और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते. लेफ्ट हैंडर बल्लेबाज, खबू बल्लेबाज. नॉर्थ स्टार चषक में भी इन्होंने अपना लोहा मनवाया था. काबिलियत है, तकनीक बहुत अच्छी है, शानदार बल्लेबाजी करते. रोहित नार्वेकर आणखीन एक मोठं नाव आहे. चतुर या नावाने ओळखला जातो. अनेक स्पर्धा गाजवल्यात. तुर्ब्याची स्पर्धा आज देखील आठवते की पावसाळी स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने रोहित नार्वेकरने परफॉर्मन्स केला होता, सुपर बॅटिंग केली होती. अत्यंत महत्त्वाचं बिघ्नेश, आपलं टायमिंग होतं बरोबर 4 वाजता आणि 3:45 वाजता इथं कोणी नव्हतं. म्हणजे आयोजक होते पण खेळाडू कोणी नव्हतं. तर एकच खेळाडू बरोबर 3:45 वाजता मैदानावरती दाखल झाला होता, तो म्हणजे चतुर रोहित नार्वेकर. अगदी बळेत. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन आहे. क्रिकेटला तुम्ही जसं देणार ना, क्रिकेट तुम्हाला परत तसंच देणार आहे. डेफिनेटली. चतुर सेकंडवर आहे. गोलंदाज अभिषेक. वेगवान चेंडू आहे. वेगाचं उत्तर वेगाने दिलाय. जितक्या वेगाने चेंडू आला होता तितक्याच वेगाने चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. रोहित नार्वेकरच्या बॅटमधून येतोय एक चतुर चालाक षटकार. और कमाल का स्ट्रोक, देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था. लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. स्वागत इस बार छक्के के साथ. दे घुमा के बल्ला घुमा और मैदान झुमा. ये रोहित नार्वेकर, जैसे कि आपने एक बात सुनी है, 3:45 पर यहाँ ही थे इस ग्राउंड के ऊपर, और माइंड सेट देके पूरे तैयार के साथ, पूरे होमवर्क के साथ मैदान के अंदर उतरे हैं. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी दर्शक दीर्घा में. दर्शनीय स्ट्रोक. अब मजा आएगा क्योंकि हमला हुआ है, कमबैक करने की कोशिश हो रही है. टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है तो अपोनेंट टीम के गेंदबाज को आपको टारगेट करना पड़ेगा. पवन अपना खाता नहीं खोल पाए, वो नॉन स्ट्राइक लाइन पर है. रोहित चेपर के अंदर है. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार भी आसमान की तरफ खेल दिया. एक खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रहे हैं और ये कैच. अभिषेक ने बदला लिया. रोहित नार्वेकर बैक टू द पेविलियन. सेकंड विकेट. दुसरा धक्का लागतोय. रोहित नार्वेकरला देखील परतावा लागेल. एलिव्हेशन झालं नव्हतं, टायमिंग होऊ शकलं नाही. अगदी बॉल जर पाहिला तर रडार मध्ये बॉल होता. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॅटच्या स्टिकर एंडला चेंडू लागतोय आणि फलंदाज बाद होत असताना चतुर रोहित नार्वेकर परतलाय. विकेटचं होते पतन. फलंदाज क्रमांक दुसरा 6 या आकड्यावर बाद होत असताना न्यू बॅटर मिस्टर ओमकार देवीदास देसाई स्क्रीनवर पाहायला मिळते. बघा स्क्रीनवर आहे अगदी पिता सोबत असलेली ही कन्या, ही नन्या मुन्ना आपले प्रेक्षक आहेत, स्क्रीनवर पाहायला मिळते. आणि अशाच प्रेक्षकांमुळे स्पर्धा खुलली जाते, बहरली जाते. आज प्रेक्षकांची संख्या का वाढली त्याचं कारण ओंकार देसाई आहे. ओंकार देसाई, सुमित आलाय, पवन आलेला आहे. आज मोठे खेळाडू, दिग्गज खेळाडू आले, त्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढली. आज प्रोफेशनल खेळाडू नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना हे प्रेक्षक आहेत. सुज्ञ प्रेक्षक सध्या क्रिकेटच्या खेळाचा मनमुराद आनंद घेत आहेत. फिलहाल अभिषेक अपने बोरिंग मां पर तैयार है. सामने बल्लेबाज ओंकार देसाई. और संदीप कदम मेमोरियल टूर्नामेंट था, वहाँ 90 रनों की वो पारी मुझे अभी भी याद है. खासदार चषक पवन तलाव का चिपळूण का मैदान, वहाँ भी इन्होंने शानदार बल्लेबाजी की. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था. ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्रॉस खेलने की कोशिश, विकेट के सामने पाए गए ओंकार देसाई. बैक टू द पेविलियन. अभिषेक ने इस ओवर में 3 शिकार किए हैं. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. जसा बॉल अगदी पायाला आदळला तसं ओमकार देसाईला माहित होतं की मी एलबीडब्ल्यू फ्लॉम एलबीडब्ल्यू बाद आहे आणि अंपायरचा डिसिजनची वाट न बघता अगदी पावलं डगआउटच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर काय घडलं तर पहिल्याच बॉलवर ओमकार देसाई बाद झालाय. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. फ्लॉम एलबीडब्ल्यू विकेटचं होते पतन आणि ओमकार देसाई बाद होतोय. तिसरा धक्का लागतोय 6 या आकड्यावर. 6 धावा 3 गडी बाद. ही सुरुवात, या सुरुवाती बद्दल काय सांगाल?
बेहतरीन, बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अभिषेक द्वारा कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं ऑन हैट्रिक। वैसे 3 विकेट चटकाए, लेकिन वो लगातार 3 विकेट लेते तब जाकर वो हैट्रिक होती है। जयेश आए हैं, बैटिंग में गहराई है। श्री कालेश्वर की अगर बात करें तो 7-8 नंबर तक बल्लेबाजी आप कर सकते हैं, लेकिन साझेदारी बहुत इंपॉर्टेंट है। इस मैच में अभिषेक ने घातक गेंदबाजी की है, तीखी गेंदबाजी की है, कमर तोड़ गेंदबाजी की है। मैंडेटरी पावर प्ले में 3 विकेट अभी तक लिए इन्होंने, लेकिन अब ऑन हैट्रिक है। लगातार एक छक्का आने के बाद 2 बहुत महत्वपूर्ण विकेट। भिवंडी के एक सुपरस्टार खिलाड़ी बीच मैदान पर, जयेश पाटिल टप्पा खाते उछाल था, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ जा रही है। शानदार स्ट्रोक, 4 रन। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि प्रेक्षक पाहायला मिळतील. एका फ्रेममध्ये जर प्रेक्षक अगदी तुडुंब भरलेत आपल्या फॅन्सला हे क्रिकेट पाहण्यासाठी. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी ही या स्पर्धेची चर्चा आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केली जाते. आणि मागचा बॉल जर पाहिला तर चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे, JPच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 10 धावा. प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार धूम मचा रहे पूरे इंडिया में। और दूसरी तरफ वंडर बॉय ऑफ भिवंडी, क्या जयेश पाटिल इस मैच में अपना जलवा दिखाएंगे, वो देखने वाली बात है। 10 रन 3 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ। अभिषेक ने बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की, सदी भी गेंदबाजी रही है। इस मुकाबले में लेटेस्ट घनसोली के लिए बेहतरीन स्टार्ट करके दिया है। डेफिनेटली चांगला स्टार्ट मिळवून दिलाय. गोलंदाजी करत असताना अभिषेकने 3 गडी बाद केले, 3 धक्के दिलेत, 10 धावा. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर एकूण 80 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला कमीत कमी 20 करावे लागतील. या धावा करणं इतकं सोपं नाहीये. और जो मैंडेटरी पावर प्ले का ओवर है ना, उससे आपको बड़ा करना होगा। जैसे कि मैंने विघ्नेश आपको बोला था, 30 के ऊपर, 35 के आसपास, 40 के आसपास अगर रन बनाएंगे ना, तब जाकर अच्छा मैच हो जाएगा। पहले ओवर में बेहतर स्टार्ट गेंदबाज ने किया है। पवन केने के ऊपर दारोमदार बल्लेबाजी गजब की करते हैं। एक मला क्षण आठवतो, कृष्णा लक्ष्मण सातपुते NC चषकामध्ये होते। या चेंडूनंतर आपण त्या दिशेने जाऊ। पवन केने आणि कृष्णाबद्दल काय घडलं होतं। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आनंद, रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि विघ्नेश त्या ठिकाणी कृष्णा लक्ष्मण सातपुते अक्षरशः लोकांनी डोक्यावरती घेतलं होतं। मग दुसऱ्या बाजूला काय दृश्य होतं, पवन केने सेल्फी काढण्याकरता झुंबड उडाली होती। हे 2 खेळाडू आहेत। नारिंगीचं मैदान मला आजही वाटतं, म्हणजे त्यावेळेला रौप्य महोत्सव साजरा करत असताना प्रेक्षकांनी या दोघांना दिलेलं प्रेम अप्रतिम होतं। आणि आता मैदानावरती हे प्रेक्षक बघा, हे क्रिकेटचे दिवाने, क्रिकेटचे परवाने देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। क्रेज आहे खेळाडूंची क्रिकेटचं. पवन केने स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये टायमिंग होऊ शकलं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मधून क्षेत्र शिकेल, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11 वर 3 गडी बाद. सध्याची स्थिती, श्री काळेश्वरी 11 टीम या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. इक्वेशन जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 21.27 च्या रिक्वायर्ड रन वेलकम तारिफ भाई सय्यद, आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो. 70-70 स्पोर्ट्स, 70-70 ब्रँड आणि 70-70 ब्रँड खऱ्या अर्थानं ज्यांनी आपण पाहिलं तर या संपूर्ण भारतामध्ये घेऊन आले, तो मोठाही केला, आणि आता हा ब्रँड खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून बनवला गेला. वेलकम. आज आपण पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंना, बऱ्याच स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून एक मोठं व्यासपीठ दिलं जातं, ही एक खूप मोठी उपस्थिती या स्पर्धेसाठी. अर्थातच विघ्नेश सर या स्पर्धेसाठी सर्वात मोठी उपस्थिती, प्रशांत सर या स्पर्धेची सर्वात मोठी उपस्थिती तुमच्या स्क्रीनवरती येईल थोड्याच वेळात. निश्चितच 70-70च्या माध्यमातून बिग बॅश हा जो ब्रँड सध्या संपूर्ण भारतामध्ये धुमाकूळ घालतोय, तारीबाई यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. आणि आपल्या स्क्रीनवरती सध्या तारीबा आहेत, आणि स्पर्धेचे उद्घाटन देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशोकजी सकवाळ साहेब सध्या चर्चा करत असताना 70-70 बिग बैश। इस ओवर की अगली गेंद और सर पर खेल दिया। तारी भाई आए ना तो उनका स्वागत भी होना चाहिए। और मैदान के अंदर शॉट देखिए, कमाल का स्ट्रोक था। स्वैग से करेंगे स्वागत, स्वैग से करेंगे स्वागत। सिक्सर के साथ आपका स्वागत है तारी भाई, आपका स्वागत है, वेलकम। येस, टप्प्याचा बॉल फेकलाय सीमा रेषेपलीकडे, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय JP जयेश पाटीलच्या बॅटमधून। भिवंडी क्रिकेट पासून सुरुवात, आणि बघता बघता या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट मध्ये आपलं प्रावीण्य दाखवलं, आणि व्यावसायिक खुल्या गटातील क्रिकेट खेळत असताना अनेक स्पर्धा गाजवल्यात। 360
खेळाडू म्हणून ओळखला जातोय मिस्टर 360 जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार आलाय. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली. 18 या आकड्यावर धावा कराव्या लागतील. 89 धावांचा टार्गेट आहे. षटक क्रमांक दुसरं. इथे देखील स्वतःला बेंड केलाय, फेकलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. जेपीच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. लाजवाब मैग्निफिसेंट बैटिंग परफॉर्मेंस मिस्टर जयेश पाटिल. षटकार. सोना अगर आग में डालोगे ना तो वो कभी काला नहीं होता। जयेश पाटिल है मैदान के अंदर और वो कह रहे हैं कि टाइगर अभी जिंदा है। ये शॉट देखिए, ये गेंद खराब नहीं थी, लेकिन ये अनुभव है, ये टैलेंट है, ये हुनरबाज खिलाड़ी है। वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश जेपी। स्कोर 24 पर 3। दूसरा ओवर प्रगति पर है। टारगेट बहुत बड़ा है, लेकिन इस वक्त अगर देखें तो बल्लेबाज टारगेट कर रहे हैं गेंदबाज को। गेंदबाज आनंद ज्यादा खुशी नहीं दे पा रहे हैं। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इससे पहले हुआ था। इस बार थोड़ा सा आगे आकर गेंद को खेल दिया। स्ट्राइक कवर का खिलाड़ी पीछे भाग रहा है, कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा, ये बेहतर है। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है और वही काम को अंजाम देते हुए जेपी जयेश पाटिल। स्कोर 26 पर 3। जयेश पाटील चांगल्या रंगामध्ये आहे, ढंगामध्ये आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे. या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना रिव्हर्स स्वीप, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. 1 हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना अरविंद राणा चूक करतोय. काल अरविंद राणाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली होती लोकनेते चषक या स्पर्धेमध्ये. कालच्या रजनीमध्ये काय खेळ केला होता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावर लागले. 3 गड्याच्या मोबदल्यात श्री काळेश्वरी 11 टीम सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 89 धावांचा पाठलाग करत असताना 18 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता आहे. सध्या निहाल ग्रुप निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचा चर्चा सुरू आहे. बघा फरक बघा, अगदी कंपॅरिझन केली जाते. आफ्टर 2 ओव्हर्स 38 धावा होत्या लेटेस्ट घणसोली टीमची, 1 गडी बाद. आणि आत्ता जर पाहिलं तर श्री काळेश्वरी 11 टीमची 27 धावा, 3 गडी बाद. चर्चा निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीची होती, पण चर्चा अजूनही केली पाहिजे या मैदानाची. प्रशांत सर, तुम्ही मागच्या 4-5 महिन्यापूर्वी जर इकडे आला असता तर तुम्ही म्हटला होता की इथे मैदान होऊ शकतं का, पण ते करण्याचं काम खऱ्या अर्थानं विवेक लक्ष्मण पाटील या युवकाने केले. अगदी स्वतःच्या खर्चाने हे मैदान स्वच्छ केलं. भरपूर अशा अगदी डोंगर होते असे मातीचे, ते मातीचे डोंगर, ती माती साफ करून हे मैदान बनवलं आणि घणसोली प्रीमियर लीगचं हे मुहूर्त ठरलं आणि या मैदानाची सुरुवात झाली. ते मैदान आहे आज श्री गणेश क्रीडा मंडळ पाटीलाळीच्या माध्यमातून हे मैदान बनवण्यात आलं. आणि कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने विवेक लक्ष्मण पाटील याने हे मैदान बनवलं घणसोलीसाठी, नवी मुंबईसाठी. त्यांचा देखील आभार मानतोय. टप के बाहर गेंद पे अच्छा स्ट्रोक खेला गया। पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, सिंगल आपको मिलेगा और उसके साथ थोड़ा सा फंबल अलाउ द बैट्समैन टू कम बैक पर सेकंड। 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या फिलहाल तीसरा ओवर प्रगति पर है 29 पर 3। इससे पहले आपने कंपैरिजन देखा था जिसमें 11 रन अतिरिक्त थे लेटेस्ट के पास और 2 अतिरिक्त विकेट बल्लेबाजी करने वाले टीम के गिरे थे। अकोटपाचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. अंगद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना मॅन फ्रॉम इनामपुरी, इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. नुकतीच झालेली इनामपुरीची स्पर्धा ज्या पद्धतीने आयोजन केलं गेलं आणि ज्या पद्धतीने अंगद पाटीलचा परफॉर्मन्स आपल्या गावासाठी आहे, इनामपुरी गावाला ओळख निर्माण करण्याचं काम अंगद पाटीलने केलंय. आणि आज जर पाहिला तर अगदी आपल्या वेगाच्या जोरावर, आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत इनामपुरी गावासाठी, आपल्या टीमसाठी. तो अंगद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 30 धावा, 3 गडी बाद, 89 धावांचा पाठलाग करत असताना तिसरा बॉल गोलंदाज तयार होत असताना पवन खिणे. अकोटापाचा बॉल, भरपूर वेग, पण लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. विघ्नेश, कल जो प्रहार प्रीमियर लीग ग्रैंड फाइनल था वहाँ इन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। अंगद पाटिल बहुत ही कमाल के खिलाड़ी है, लेकिन सामने पवन के ने एवन पवन जिनके ऊपर दारोमदार रहेगा। जयेश ने अच्छा आगाज करके दिया है,
शॉट पिच गेंद ऑन साइड पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया जाएगा। लेकिन सबसे बड़ी बात है विघ्नेश, जयेश पाटिल को मौका मिलना चाहिए। आपने सिंगल लिया, जयेश को मौका दिया। स्कोर 32 रन 3 विकेट के नुकसान पर। अगदी सिंगल मिळते. पवन खेळेला जास्त स्ट्राईक मिळत नाही. 3 बॉलचा सामना केला आणि 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमवतोय. 8 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान झेपीच्या बॅटमधून पाहायला मिळते. प्ले एंड मिस, खूप चांगला बॉल. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर बॉल राईज झाला, बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता आणि या क्षणाला डॉट बॉल ही चिंतेची बाब असेल श्री काळेश्वरी 11 टीम साठी. यू आर एब्सोल्युटली राइट। अंगद तैयार है गेंदबाजी करने के लिए, आ गया कर खेल दिया। अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंदबाज भूल गया अपना सुर और ताल, और जयेश की बल्लेबाजी बेमिसाल। बॉल बॅटवर येत नसताना तर आपण बॉल पर्यंत पोहोचू याच्या इराद्याने स्टेप आउट केला आणि जयेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा षटकार आहे. संघर्षाची लढाई सुरू आहे. एक हाती लढतोय, एकटा लढतोय. 1 वर्सेस 11 असा सामना पाहायला मिळते. 13 बॉल 51 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये एकटा लढतोय जयेश पाटील जेपी. चांगला स्ट्रोक लगवला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषी पलीकडे. षटकारानंतर येतोय चौकार. जयेश पाटीलच्या बॅट मधून 4 धावा मिळतील. शानदार बल्लेबाजी करे जयेश पाटिल, लड़ रहे अपनी टीम के लिए। ऑन साइड पर गेंद को खेला गया, पैरों पर गेंद थी, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेला गया। स्क्वायर लेग और डीप मिड विकेट पर गैप था, उस गैप में खेला गया। ये डगआउट है, थोड़ा चिंतित लग रहा है। स्कोर 42 पर 3। नेक्स्ट मैच के लिए वो दोनों तैयार है। अब देखिए ये सत्यम चौधरी मतलब अगले मैच का इंतजार कर रहे हैं। अगला मैच होगा लेकिन आपके खिलाफ कौन होगा वो भी देखना बहुत जरूरी। 3 ओवर के बाद 42 रन 3 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेलना बाकी है और जीतने के लिए 47 रनों की जरूरत है। सत्यम चौधरी को आप देख रहे हैं, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, लेदर बॉल का अनुभव उनके पास और अंडर 23 बहुत अच्छा खेलते हैं। लेदर बॉल में मैंने इनको आमदार शेखर निकम चषक में देखा था, गेंदबाजी को लगातार 3 मैच में 9 विकेट चटकाए थे और हर मैच में 3 विकेट। अब जाकर 42 पर 3, 12 गेंदों का खेल, 47 रनों की जरूरत है। आने वाला ओवर बताएगा विघ्नेश ऊंट किस करवट पर बैठने वाला है। 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे आहेत. 89 धावांचं टार्गेट आहे. 47 धावांची आवश्यकता आहे. पवन केळे जो 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा करू शकला आणि जयेश पाटील झुंज देतोय. 11 बॉल मध्ये 32 धावांचं योगदान. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना रत्नदीप. पहिला बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक होते. पवन केळेच्या बॅट मधून एकही मोठा आतापर्यंत आला नाही, ही चिंतेची बाब असेल. रत्नदीप की अगर बात करें तो आमदार शेखर निकम चषक में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था पिछले साल और ये एक बहुत ही टैलेंटेड खिलाड़ी है। स्कोर 44, 3 विकेट के नुकसान पर 11 गेंदों में 45 रनों की जरूरत है। यहाँ इसी ओवर को आपको बड़ा करना होगा, वो जिम्मेदारी होगी बल्लेबाज पवन की, वो जिम्मेदारी होगी जयेश की। और एक अच्छा ओवर, अच्छा बैक बैलेंस आपके पास है। रत्नदीप तैयार हैं, ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी, एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। मेरे हिसाब से पवन को इस गेंद को खेलना ही था, आप नहीं खेले, एक बिंदी गेंद आई है, दबाव आपके ऊपर आएगा। डेफिनेटली प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला दबावामध्ये आणेल आणि प्रेशर आणेल आणि या प्रेशर मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स केला जाईल. आता इक्वेशन बदललंय. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलपटपाचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडू अडला जातोय पण चेंडू सीमा लगत थांबवला जातोय आणि 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. काय एक स्वान होता आणि तो बिचारा फिरत होता, चालत होता, त्याला काही माहित नव्हतं इथे क्रिकेट सुरू आहे आणि त्याच्या पायाला चेंडू अडकतोय आणि सीमा पार जात असताना बॉल अडवला जातोय चैतन्य पाटीलच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना येथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. ये शॉट देखिए, बहुत बढ़िया बल्लेबाज बिल्कुल करते हुए इस पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ चले गए।
और जहाँ खेलना चाहते थे वहाँ पर तो नहीं गए, लेकिन जिस बात के लिए, जिस सोच के साथ, जिस इंटेंट के साथ वो खेलना चाहते थे, परिणाम के बारे में हम चर्चा करेंगे। कबर बाउंड्री लाइन के बाहर गेंद चलेगी, 50 रन 3 विकेट के नुकसान पर। रत्नदीप का ऊपर है, बहुत ही महत्वपूर्ण टारगेट अभी भी बहुत बड़ा है। A1 पवन टपकाते उछाल था, नमीत ने हल्का सा अपील किया, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रत्नदीप द्वारा। येस, चौकार जरूर आला, पण त्या चौकारानंतर डॉट बॉल देखील आला आणि डॉट बॉल जसा येईल ना तसा बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजे श्री काळेश्वरी 11 टीमला दबावामध्ये आणेल. आता जर पाहिलं तर 50 धावा दाखल केलेत, 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू असतील फक्त 7 बॉल. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, फेकलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. पवन केणेच्या बॅट मधून अखेर येतोय एक मोठा षटकार. 6 धावा, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 56, 56 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 33 धावा होऊ शकतील, क्रिकेटमध्ये अनेक वेळा झालाय. 6 बॉल मध्ये 6 षटकार देखील झालात, त्यामुळेच हे चान्सेस अजूनही पॉसिबल आहेत. लेटेस्ट घनसोली अगर जीतेगी ना तो एक न्यूज़ बनने वाली है। विघ्नेश, मैं क्या कह रहा हूँ एक बार फिर आप गौर से सुनिए। लेटेस्ट घनसोली अगर ये मुकाबला जीते तो एक न्यूज़ बनने वाली है, और श्री कालेश्वरी अगर ये मुकाबला जीतते हैं तो ब्रेकिंग न्यूज़ बनेगी। 6 गेंदों में 33 आपको बनाने हैं, वैसे आसान तो नहीं है, लेकिन ये रन अगर बल्लेबाज जयेश बनाते हैं तो हीरो बनने का इससे बड़ा मौका नहीं हो सकता। डेफिनेटली तुम्ही स्वतःला सिद्ध करावं लागेल. सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही. आणि आता जर पाहिलं तर हा कारनामा केला तर याची चर्चा 365 दिवस केली जाईल की 6 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळेस या दोन्ही बॅटरने त्या धावा केल्यात. आता गोलंदाजी ट्रॅकवर पार चंदन, मॅन फ्रॉम बोनकोडी, नवी मुंबई, तो गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याला ओळखला जातोय. तो गोलंदाजी ट्रॅकवर 6 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. सगळ्यांचंच लक्ष आहे, तमाम प्रेक्षकांच्या नजरा. पहिल्या मॅच मध्ये इतके काही प्रेक्षक नव्हते, पण आता जर पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आणि या संपूर्ण स्पर्धेचं अगदी सूत्रसंचालन ज्यांनी सांभाळले हे किरण मस्कर. भरपूर कमी कालावधीमध्ये ज्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय, पश्चिम महाराष्ट्राचा एक दणका आवाज, किरण मस्कर आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतील. पहिलाच बॉल लेन बॉलला पिक केलाय, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू बाउंस झालाय आणि सीमा रेषे पलीकडे 4 धावा, चौकार. अब मजा आएगा, मैच तो ऑन रहेगा। जयेश पाटिल मैच को इससे जाने नहीं देंगे। बहुत ही अच्छा स्ट्रोक था, फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया। इस वक्त लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अब आपके पास 5 गेंदे हैं और 5 गेंदों में जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। 5 छक्के आपको जड़ने, 5 गेंदों में 29। जयेश इस पर स्ट्राइकर एंड पर, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। रिवर्स स्वीप खेल दिया, फ्लैट है, पॉइंट बाउंड्री लाइन के बाद 6 रन। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर, और ये लगा शानदार सिक्सर। जयेश पाटील जेपीच्या बॅट मधून स्विच हिटचा फटका. पिक्चर अभी बाकी है, मॅच अजूनही ऑन आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी मॅच अजूनही ऑन आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजरा, पैसा वसूल सामना पाहायला मिळते. मॅचचं इक्वेशन आहे आता 4 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 4 मारावे लागतील तर हा सामना जिंकू शकतोय. बरोबरच ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता की जर घणसोली टीम जिंकला तर ते न्यूज होईल, आणि जर काळेश्वरी 11 टीम जिंकला तर ती ब्रेकिंग न्यूज होईल. ही ब्रेकिंग न्यूज पाहायला मिळेल का न्यूज पाहायला मिळेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 4-23 इथे डॉट बॉलची सांगता होती, स्वतःवर नाराज होतोय जेपी. डॉट बॉल, मॅचचा निकाल क्लिअर झालाय, तो म्हणजे 3-23. जी हाँ, इस वक्त एक अच्छी गेंद डाली थी पार्थ चंदन को, तो पार्थ ने वही काम किया। बल्लेबाज ज्यादा अक्रॉस चले गए थे। अब कुछ बात नहीं होगी क्योंकि बल्लेबाज आउट। इस मुकाबले में लेटेस्ट ने शिकंजा कस लिया है। लेटेस्ट घनसोली बेहतरीन गेंदबाजी और जयेश पाटिल की 42 रनों की पारी, संघर्षपूर्ण पारी समाप्त। 15 गेंदों का सामना किया, लाजवाब प्रदर्शन किया। तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, जयेश पाटीलची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना तर जोरदार टाळ्यांचा गजर करा। जबरदस्त बॅटिंग केली, झुंजार इनिंग जयेश पाटील, वंडर बॉय ऑफ भिवंडी।
एक हाती लढला जयेश पाटील. ज्या पद्धतीने 89 धावांचा पाठलाग करत असताना 3 विकेट लवकर बाद झाली होती आणि का 42 धावांची एक झंझावत खेळी. आणि आता अखेरचा बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि औपचारिकता राहिली. 89 धावांचा पाठलाग करत असताना 66 वर 4 गडी बाद. अगदी एक बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पार चंदन पाहायला मिळते आणि हा सामना जिंकलाय लेटेस्ट 11 टीम घणसोलीने. वेल प्ले टीम घणसोली आणि हार्ड लक टीम श्री काळेश्वरी 11. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाणार आहोत. तो टॉस असेल युवान वॉरियर्स वर्सेस लेटेस्ट 11 घणसोली टीम. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल आणि मॅच समरी आपण पाहू शकाल सर. 88 धावांचा अगदी डोंगर उभा केला होता ऋतिक पाटीलच्या 17 बॉलमध्ये 40 धावा. चैतन्य पाटीलने स्टार्ट मिळून दिला होता. 9 बॉलमध्ये 24 धावांची झंझावत खेळी केली आणि नमित पाटीलचे 7 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान. गोलंदाजीमध्ये देखील जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अभिषेक 3 विकेट प्राप्त केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पार चंदनचे अखेरचे षटक. अंगद पाटीलने 15 धावा खर्च केल्या आणि रत्नदीप या गोलंदाजाने देखील 14 धावा